गट्टू आणि चिंकी गेले अम्युजमेंट पार्क। गट्टू आणि चिंकी आपल्या रूम मध्ये पडले होते आणि गप्पा मारत होते। समोर टीव्हीही चालू होता। गप्पा मारता मारता गट्टूचं लक्ष अचानक टीव्हीवरच्या ॲडव्हर्टाइजमेंट वरती जातं। वाव चिंकी, बघ ना किती मोठं अम्युजमेंट पार्क आहे। हो गट्टू, शहरात नवीन सुरू झालाय वाटतं। बघ ना चिंकी, आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या तर संपत आल्या आहेत। यावेळेस तर आपण कुठेच फिरायला जाऊ शकलो नाही। चल ना, आपण आई बाबांना सांगू इथे घेऊन जायला। हो गट्टू, खरं बोलतोयस तू। बाबांना अचानक ऑफिस मध्ये एक्स्ट्रा काम मिळालं आणि त्यामुळेच आपण ह्या वेळेस उन्हाळ्याच्या सुट्टीत घरीच राहिलो, कुठेच जायला नाही मिळालं। जेव्हा सगळी मुलं शाळेमध्ये परत येतील तेव्हा त्यांच्याजवळ किती गोष्टी असतील ना सांगायला। ते कुठे कुठे फिरायला गेले होते, किती मजा केली होती आणि आपण फक्त बोर झालो। असं नको बोलूस गट्टू। चल एकदा परत जाऊन आईशी बोलूयात। ठीक आहे, चल एकदा परत मिळून प्रयत्न करू। यानंतर दोघही गट्टू आणि चिंकी आईकडे जातात। आई रूम मध्ये सफाई करत असते। गट्टू आईला पाहतो आणि चिंकीला काहीतरी इशारा करतो। चिंकी गट्टूचा इशारा समजते आणि दोघे मिळून रूम स्वच्छ करू लागतात। आई दोघांना बघून आश्चर्यचकित होते। अरे अरे, काय चाललंय हे? आज मी न सांगताच तुम्ही दोघं स्वच्छता करताय? काय झालं? काय हवंय तुम्हाला? अगं नाही गाई, असं काही नाहीये। आम्ही दोघं शहाणी मुलं आहोत ना, म्हणून तुझी मदत करतोय। हो हो आई, अजून काय? ह्यानंतर जर तुला अजून काही काम असेल तर तू आम्हाला सांग। असंच दिवसभर गट्टू आणि चिंकी आईची मदत करतात आणि दुपार होते। चला मुलांनो, आता सांगून द्या, तुमचं काय काम आहे माझ्याकडे? गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे पाहतात आणि विचार करू लागतात। अरे सांगा रे मुलांनो, काय तुमच्या मनात? आम्हाला अम्युजमेंट पार्क मध्ये जायचंय आई। हो आई, आमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आल्या आहेत आणि ह्यावेळेस आपण कुठेच नाही गेलो। रविवारी तर बाबांना सुद्धा सुट्टी असेल, तर आपण किमान एक दिवस तरी फिरायला जाऊयात। प्लीज आई, प्लीज। मुलांचा हट्ट बघून आई विचारात पडते। थोड्या वेळ विचार करून ती म्हणते, अच्छा ठीक आहे मुलांनो, मी संध्याकाळी तुमच्या बाबांशी बोलते, पण तुम्ही दोघांनी असंच शहाण्या मुलांसारखं वागलं पाहिजे, ठीक आहे? हो हो आई, पक्का। आम्ही शहाण्या मुलांसारखंच राहू, हो ना चिंकी? मग काय, नक्कीच। आई हसते आणि पुन्हा आपल्या कामाला निघून जाते। संध्याकाळी बाबा घरी येतात तेव्हा गट्टू चिंकी बाबांजवळ जातात। ओहो, आज तर मी खरोखर खूपच थकलोय। आज एवढं काम होतं ना ऑफिसला। हे घ्या बाबा, मी तुमच्यासाठी गार पाणी आणलंय। आणि बाबा या, मी तुमचं डोकं दाबून देते, त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल। अरे काय भानगड आहे, आज माझी खूप सेवा होतीये। तेवढ्यात तिथे आई येते। ती बाबांकडे अम्युजमेंट पार्क बद्दल बोलणारच होती की बाबा म्हणतात, मुलांनो, माझ्याकडे तुमच्यासाठी एक छान बातमी आहे। तुम्ही दोघं ऐकून खुश होऊन जाल। अच्छा, सांगा ना बाबा, काय चांगली बातमी आहे? अरे शहरात जो अम्युजमेंट पार्क उघडलाय ना नवीन, त्याची माझ्याकडे तिकीट्स आहेत। मी ऑफिस मध्ये जे एक्स्ट्रा काम केलं होतं त्यावर खुश होऊन ऑफिसनं मला हे गिफ्ट केलंय। हे ऐकून गट्टू आणि चिंकीच्या आनंदाला काही पारावारच उरला नाही। ते दोघही आनंदाने उड्या मारू लागतात। आई सुद्धा मुलांना बघून खूप खुश होते। तर ठीक आहे ना मुलांनो, या रविवारी आपण नक्की जाऊयात अम्युजमेंट पार्कला। हो बाबा, खूप मजा येईल। मी तर खूप एक्साइटेड आहे, ये! रविवार उजाडतो आणि सकाळी सकाळी आंघोळ करून गट्टू आणि चिंकी तयार होतात। आई स्नॅक्स पॅक करत होती आणि बाबांनी जी कार बुक केली होती त्याची सगळेजण वाट पाहत होते। सगळे खूप एक्साइटेड होते। थोड्याच वेळात बाबांनी मागवलेली कार तिथे येते आणि सगळेजण त्यात बसून अम्युजमेंट पार्क कडे निघतात। अम्युजमेंट पार्कला गेल्यानंतर जेव्हा बाबा तिथे तिकीट दाखवतात तेव्हा गट्टू आणि चिंकी, अरे वा चिंकी, बघ ना, या अम्युजमेंट पार्क मध्ये किती राईड्स आहेत। कधी एकदा ह्या राईड्स वर बसेल असं झालंय। हो गट्टू, आपण दोघे या सगळ्या राईड्स वर बसू आणि खूप मजा करू। तेवढ्यात मागून आई आणि बाबा दोघे जण येतात आणि गट्टू चिंकीला म्हणतात, अरे गट्टू चिंकी, तुम्ही इथे का उभे आहात?
चला आतमध्ये चला, तुमची प्रतीक्षा आता संपलीये. गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे पाहून हसतात आणि सगळेजण अम्युजमेंट पार्क मध्ये आत जातात. गट्टू चिंकी रोलर कोस्टर, बंपर कार आणि अशाच बऱ्याच मजेदार राईड्स मध्ये फिरतात आणि त्यांना खूप मजा येते. बऱ्याच राईड्स फिरल्यानंतर गट्टू चिंकी आपल्या आईबाबांसोबत एका बेंचवर जाऊन बसतात आणि बाबा सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन येतात. हे घ्या गट्टू चिंकी, तुम्ही थकला असाल ना, हे थंड थंड आईस्क्रीम खा आणि खूप सारी एनर्जी मिळवा, म्हणजे तुम्ही अजून राईड्स करू शकाल. हो हो मुलांनो, बाबा बरोबर बोलतायत. गट्टू चिंकी हसतात आणि आईस्क्रीम खाऊ लागतात. तेवढ्या चिंकीला दूरवर एक मोठा टेंट दिसतो ज्यावर लिहिलं होतं मॅजिक शो. चिंकी त्याला पाहून गट्टूला म्हणते, अरे गट्टू बघ ना, असं वाटतंय की त्या टेंट मध्ये काही मॅजिक शो होणार आहे. मला सुद्धा तिकडे जायचंय. हो हो चिंकी, तू बरोबर बोलतेस. चल बाबांना सांगू आपल्याला तिकडे जायचंय. गट्टू चिंकी बाबांना म्हणतात, बाबा आम्हाला तिकडे घेऊन जा ना, त्या टेंट मध्ये जिकडे मॅजिक शो होणार आहे, प्लीज. हो हो का नाही, चला मुलांनो चला, आपण मॅजिक शो पाहूया. मग सगळेजण आपापला आईस्क्रीम पटकन संपवतात आणि टेंटच्या दिशेने जातात. बाबा मॅजिक शोचे 4 तिकीट्स घेऊन येतात आणि जेव्हा गट्टू चिंकी एकत्र टेंट मध्ये जातात तेव्हा त्यांच्या तोंडून एकत्र बाहेर येतं, वाव आई बाबा, हा टेंट आतून किती मोठा आहे. हो आई, हा किती मोठा आहे. टेंटच्या आतमध्ये एक स्टेज होतं आणि त्याच्या 4 दिशांना सगळ्या खुर्च्या ठेवल्या होत्या. गट्टू चिंकी आईबाबांसोबत पुढच्या खुर्च्यांवरती जाऊन बसतात. चिंकी बघ ना, ही जागा किती जास्त अमेझिंग आहे. बघच तू, मॅजिक शो मध्ये खूप मजा येईल. बरोबर बोलतोयस गट्टू, इथे खरंच खूप मजा येणार आहे. मी तर खूप एक्साइटेड आहे. तेवढ्यात स्टेजवर एक अंकल येतात ज्यांनी ब्लॅक कलरचा सूट घातला होता आणि त्यांनी मॅजिकल हॅटही घातली होती आणि त्यांच्या हातात एक मॅजिकल स्टिकही होती. अरे वा चिंकी, बघ, मला तर वाटतं हाच जादूगर आहे आणि हाच आपल्याला जादू दाखवणार आहे. यांच्याकडे जादूची कांडी सुद्धा आहे. हो हो गट्टू, मला पण असंच वाटतंय. काय तुम्हाला सगळ्यांना टॉफीज आणि चॉकलेट्स आवडतात? गट्टू चिंकी सोबत तिथे जितकी मुलं होती ती सगळी जण हो म्हणतात. हे ऐकून मॅजिशियन हसतात आणि आपली मॅजिकल स्टिक हवेत उडवतात आणि तिथे चॉकलेट आणि टॉफीजचा पाऊस पडू लागतो. गट्टू चिंकी सुद्धा खूप सारे चॉकलेट्स गोळा करतात. त्यानंतर मॅजिशियन आपली स्टिक पुन्हा एकदा हवेत उडवतात आणि त्यांच्या हातामध्ये सुंदर फ्लॉवर्स येतात ज्यांना तो स्टेजवरून घेऊन चिंकीला देतो. हे घे बेटा, हे तुझ्यासाठी आहे. थँक्यू सो मच जादूगर काका. चिंकी ती फुलं घेऊन खूप खुश होते. यानंतर जादूगार आपली टोपी काढतात आणि जेव्हा ती आपली स्टिक त्यावर फिरवतात तेव्हा त्या टोपीतून एक ससा बाहेर येतो. हे बघून सगळेजण टाळ्या वाजवतात. मॅजिक शो संपतो आणि गट्टू चिंकी आईबाबांसोबत त्यातून बाहेर येतात. तर मुलांनो सांगा, कसं वाटलं तुम्हाला अम्युजमेंट पार्क मध्ये येऊन? बाबा आई, थँक्यू सो मच आम्हाला इथे आणण्यासाठी. हो, आम्हाला खरंच खूप मजा आली. यानंतर सगळी फॅमिली आपल्या घरी जाण्यासाठी निघते. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.